अरुण पाटील, थर्ड रेड साठी जितेंद्र कोठेकर, सहगुणलेखक गुरुनाथ शेरमकर, प्रदीप मोकल आणि बजर गुणलेखक अविनाश गोंधळे असे मैदान क्रमांक 2 कडे चला. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 साठी सरपंच म्हणून मनोज तांडेल, पंच म्हणून बाळाराम तळे, दिनेश पाटील, तदनंतर गुणलेखक म्हणून अरुण पाटील, थर्ड रेड गुणलेखक म्हणून जितेंद्र कोठेकर, सह गुणलेखक मध्ये गुरुनाथ शेरमकर, प्रदीप मोकल आणि बजर गुणलेखक मध्ये अविनाश गोंधळे असे सामनाधिकारी आपण. चला, आपल्याला देखील धन्यवाद देतो आम्ही. खूप चांगली या ठिकाणी आपण सेवा देत आहात म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद. सामना मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय SSK वॉरियर्स वर्सेस म्हात्रे ब्रदर्स. चला, सामना देखील त्या ठिकाणी सुरू करायचा आहे. आणि मैदान क्रमांक 2 साठी सादिकले बिग बुल्स वर्सेस अथर्व कन्स्ट्रक्शन हा मैदान क्रमांक 2 वर मात्र त्या ठिकाणी सामना खेळत असताना आपण पाहतोय. चला, सामना सुरू करायचा आहे. 1 असेल 2 असेल, आपण दोनही मैदानावर सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. चला, मैदान क्रमांक 1 साठी सरपंच पुरुषोत्तम पिंगळे सर, अच्युत पाटील सर व चेतन पाटील सर आपण मैदान क्रमांक 1 साठी चालायचं आहे. चला, मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 त्या ठिकाणी पंच म्हणून चेतनजी 1 मिनिट. मैदान क्रमांक 1 साठी सरपंच पुरुषोत्तम पिंगळे सर, मैदान क्रमांक 1 साठी पंच म्हणून अच्युत पाटील आणि चेतन पाटील. अच्युत आहे ना? सरपंच पुरुषोत्तम पिंगळे सर, दुसरा कोण द्यायचा बोला. सरपंच पुरुषोत्तम पिंगळे नाही येते. पुरुषोत्तम पिंगळे सर चला मैदान क्रमांक 1 साठी, नसतील तर दुसरा कोणतरी द्या. घ्या, टॉसबिन तर करून घ्या.
कबड्डीचा प्रवाह सुरू असताना सातत्यानं कबड्डी स्पर्धा मात्र होत असताना आज मात्र एक वेगळ्या कबड्डीची मात्र झलक आपल्याला चिंतामणी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून चिंतामणी चषकाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. प्रणव इंदुलकर मैदान क्रमांक 1 साठी त्या ठिकाणी चढाईसाठी येतोय. लाल रंगाची बनियन या ठिकाणी परिधान केलेला आपण प्रणव इंदुलकर. लाल रक्त म्हणजेच क्रांतीचा रंग आहे आणि निळा रंग हा धैर्याचा रंग आहे. व प्रत्येक रंगामधून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला एक वेगळा आदर्श, एक नक्कीच आपल्याला एक प्रतीक म्हणून पुन्हा एकदा प्रशांत जाधव या अगोदरच्या चढाईमध्ये मात्र प्रशांत जाधवला भावेशच्या माध्यमातून एक चांगली पकड मात्र केली गेली. आता मात्र प्रशांत जाधव सावधगिरीनं सावध पवित्र घेत त्या ठिकाणी 1 गुण घेण्यासाठी मात्र यशस्वी ठरला. प्रणित पाटील त्यालाच प्रत्युत्तर करण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रणित म्हात्रे ब्रदर्स वर्सेस SSK वॉरियर्स. म्हात्रे ब्रदर्स या संघाचे संघमालक सूरज म्हात्रे, कर्णधार विराज राणे, व्यवस्थापक कौस्तुभ म्हात्रे आणि प्रशिक्षक भालचंद्र बोरकर. अर्थात म्हात्रे ब्रदर्स आणि SSK वॉरियर्स संघाचे संघमालक शुभम नागलेकर, कर्णधार भावेश भोईर, व्यवस्थापक शुभम नाईक आणि प्रशिक्षक किरण खरतात. प्रशांतनं पुन्हा एकदा 1 गुण आपल्यासाठी संघासाठी मात्र घेतलेला आहे. प्रणित पाटील शनिवारी अर्थात नवयुवक खिडकी या ठिकाणी देखील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. असे कबड्डीचे सातत्यानं सामने आपण होत असताना पाहतोय आणि दररोजच आमचा कबड्डी खेळाडू मात्र ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना आपण पाहतोय. ही सातत्यानं कबड्डी खेळण्याची धमक आणि ताकद मात्र आमच्या खेळाडूंमध्ये आहे. प्रशांत जाधव पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय. 4 वर्सेस 1 असा खेळ. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स आणि 2 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन अशा 4ही संघांना आपण तयार राहायचं आहे. 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स आणि 2 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन. थर्ड रेड. तिसरी चढाई प्रशांत जाधव यांची. प्रतिस्पर्धी संघ मात्र त्या ठिकाणी SSK वॉरियर्स. ओहो,
एक लक्षात घ्या मित्रांनो, आजची जरी कबड्डी झाली, जोपर्यंत आम्ही या ठिकाणी डिक्लेअर करत नाही आहोत तोपर्यंत आपली कबड्डी स्पर्धा सुरूच राहणार आहे. आणि उद्याची कबड्डी अर्थात जी महिला कबड्डी आहे ही बरोबर 3 वाजता सुरू होणार आहे. आणि आपली पुरुष कबड्डीची लीगमधील कबड्डी स्पर्धा, उरलेली कबड्डी स्पर्धा आहे ही त्या ठिकाणी बरोबर 4 वाजता सुरू होणार आहे. आणि 4 वाजता नेमका कोणता सामना पहिला या ठिकाणी लागणार आहे ह्याची देखील आपल्या त्या ग्रुपवर आपल्याला मेसेज दिला जाईल, हे देखील आपण लक्षात घ्या. म्हणजे उद्याची कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी बरोबर 4 वाजता आपल्याला इथे यायचं आहे. आज मात्र पहिला दिवस होता, उद्घाटन सोहळा होता, त्याच्यामुळे कदाचित वेळ उशीर झाला, परंतु उद्या मात्र तो प्रकार नाही आहे. उद्या आपल्याला कंटिन्युअस ही स्पर्धा लगेचच पुढे घ्यायची आहे, त्याच्यामुळे बरोबर 4 वाजता या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्या. आणि महिला कबड्डी बरोबर 3 वाजता सुरू होणार आहे. 3 वाजता महिला कबड्डीचा या ठिकाणी श्रीफल वाढून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्या. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स आणि 2 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन. लक्षात घ्या, या ठिकाणी मंडळानं निर्णय मात्र घेतलाय, अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन असेल किंवा या ठिकाणी स्थानिक मंडळ आहे यांच्या माध्यमातून मात्र निर्णय घेण्यात आला आहे. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स हा सामना होईल, तर मैदान क्रमांक 2 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन हा सामना होईल. तदनंतर पुढील सामने मात्र उद्या होतील, याची आपण नोंद घ्या. चालू सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 आणि 2 वर आत्ता जे 2 सामने डिक्लेअर केले ना, 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स आणि 2 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन, हेच 4 सामने होतील. बाकीचे सामने उद्या होतील. बरं, उद्या होणारे सामने हे बरोबर संध्याकाळी 4 वाजता सुरू होतील. महिला गटाची कबड्डी स्पर्धा 3 वाजता सुरू होईल. आणि आता लगेचच आपण सर्व संघांचे मालक आणि कर्णधार आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्व संघांचे मालक आणि कर्णधार आपण व्यासपीठावर यायचं आहे, लगेचच या. सर्व संघांचे मालक आणि कर्णधार आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, विनंती असेल आपल्यासाठी. आतापर्यंत आपण मैदान क्रमांक 1 वर पाहतोय. 10-7 असा गुणफलक या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी लागलाय. किरण घरत या ठिकाणी आपण प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतो मैदान क्रमांक 1 साठी. लक्षात घ्या, आता चालू सामने संपल्यानंतर आम्ही 2 सामने दिलेले आहेत, परंतु उद्या बरोबर 4 वाजता ही कबड्डी स्पर्धा सुरू होणार आहे. आणि उद्या बरोबर 4 वाजता पहिला सामना खेळला जाईल. संस्कार वॉरियर्स वर्सेस आई गावदेवी अंदोशी हा उद्या पहिला सामना खेळला जाईल. आणि दुसरा सामना नाना सेल्स वर्सेस युक्ता स्पोर्ट्स हा उद्या दुसरा सामना खेळला जाईल. 4 वाजता बरोबर ह्या 4ही संघांनी यायचं आहे, म्हणजे सर्वच संघांनी यायचं आहे, परंतु सुरुवात ह्या 4 संघांच्या माध्यमातून होईल पुरुष कबड्डीची. महिला कबड्डी 3 वाजता. जर आपण उपस्थित राहिला नाहीत 4 वाजता तर मात्र उपस्थित संघाला पुढे चाल देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्या. मैदान आपल्याकडे 2 मैदान आहेत, त्याच्यामुळे स्पर्धा तर बरोबर वेळेतच सुरू होणार आहे. 4 वाजता संस्कार वॉरियर्स वर्सेस आई गावदेवी अंदोशी आपला पहिला सामना होणार आणि दुसरा सामना नाना सेल्स वर्सेस युक्ता स्पोर्ट्स.
सामना 10-7. सॉरी आपण डिजिटल स्कोरबोर्ड बरोबर आहे का? मैदान क्रमांक 1 धनंजय सर, आपण डिजिटल स्कोरबोर्ड बरोबर आहे का? आमचे यूट्यूब लाईव्हचे कॅमेरामन पाटील आपला देखील या ठिकाणी धन्यवाद. ओहो, मैदान क्रमांक 2 वर एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं. एक अष्टपैलू खेळ. सौरभ तोंतुणे, निखिल शिर्के ह्या खेळ मैदान क्रमांक 2 वर पाहतोय. चालू सामना 2 साठी सादिकले बिग बुल्स वर्सेस अथर्व कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये. तदनंतर पुढील दोन संघ चारही संघांना आपण तयार राहायचं. एक साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स आणि 2 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन. म्हणजे चालू सामने संपल्यानंतर 2 सामने होतील. तदनंतर मग आजच्या दिवसाची ही कबड्डी स्पर्धा मात्र संपणार आहे. उद्या बरोबर आपल्या 4 वाजता यायचं आहे. नीरज सादिकले बिग बुल्स. ओहो, राज देखील मैदानाच्या बाहेर. आता मात्र निखिल शिर्के. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण निखिल शिर्केला पाहिलं होतं की आपल्या संघाचा दबदबा, आपल्या संघाची, आपल्या खेळाची त्या ठिकाणी दहशत निर्माण करणारा खेळाडू आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये येताच क्षेत्ररक्षकांमध्ये देखील एक भीतीचं वातावरण निर्माण होत असतं. असा खेळाडू आहे. खेळामधील गती आणि त्या गतीबरोबरच मिळणारी साथ, अर्थात होणारी प्रगती हे देखील वाखाणण्याजोगी आहे. सामना मात्र मध्यंतरासाठी थांबलेला आहे. मैदान क्रमांक 2चा. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन आपण तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी 1 वर SSK वॉरियर्स वर्सेस म्हात्रे ब्रदर्स हा सामना मात्र सुरू आहे. 15-10. प्रणव इंदुलकर मैदान क्रमांक 1 साठी. मात्र आज क्रांती होणार का? संघ विजयी होणार की पराभूत होणार? मात्र ह्या संघांतील हितचिंतकांना तेवढीच आशा, कारण प्रत्येक हितचिंतक आपला संघ जिंकावा यासाठी मात्र प्रयत्नशील असतो. कारण एक मोठ्या चषकावर या ठिकाणी आपल्याला नाव कोरायचं आहे. एक मोठ्या चषक मात्र आपल्याला घेऊन जायचं आहे. एक मोठी रक्कम या कबड्डी स्पर्धेतील उद्या मात्र आपल्याला घेऊन जायचं आहे. कारण ह्या रकमेपेक्षा आणि बक्षिसापेक्षा हा जो मान आणि सन्मान आहे ना, हा खूप मोठा असतो. या कबड्डीमध्ये विशेषतः आपल्याला मान सन्मानासाठी कबड्डी आहे. कबड्डी ही कधीही आजपर्यंत एखाद्या आर्थिक लाभासाठी ठेवली असं कुठल्याच मंडळाचं झालं नाही आहे. कारण स्वार्थासाठी कबड्डी नसते. खरं तर त्या ठिकाणी आपल्या खेळाडूंना दिलेली संधी असते आणि मात्र चांगलं बक्षीस मात्र त्या ठिकाणी लावलेलं असतं. प्रणित पाटील अजून देखील प्रणित पाटीलचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. खूप वर्ष प्रणित पाटील खेळत असताना आपल्याला आपण पाहतोय. आता मात्र प्रशांत जाधव टीमला मात्र आवरायचं आहे. बोनस गुण मात्र नक्कीच प्रशांत जाधव त्या ठिकाणी आपल्या संघासाठी मिळवतोय.
आता मात्र प्रशांत जाधवच्या माध्यमातून मात्र एक चढाई पाहण्यात आली आणि 1 गुण मात्र प्राप्त करतोय आणि मध्यांतरासाठी सामना मात्र थांबतोय. अर्थातच 14-14 असा गुणफलक मैदान क्रमांक 1 वर मात्र पाहायला मिळतोय. अतिशय चुरशीचा सुरू असणारा सामना. अर्थातच SSK वॉरियर्स वर्सेस म्हात्रे ब्रदर्स. तर मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना सांदिकले बिग बुल्स वर्सेस अथर्व कंस्ट्रक्शन. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 2 वर थर्ड रेड मात्र पाहायला मिळते. करोया मरोची अशा स्थितीत असणारी ही चढाई. पाहूया चढाईपटू आपल्या संघासाठी आणि आता मात्र 1-1 गुण दोन्ही संघाला देण्यात येतोय. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण प्रतिसाद द्या. कौतुक प्लीज करा. मित्रांनो त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आपलीच कबड्डी स्पर्धा मात्र त्या ठिकाणी आपण संपन्न होते कारण नक्कीच आता आपण आजच्या दिवसाच्या शेवटाकडे आहोत. विनंती असेल चला लगेचच सामना मात्र सुरू होतोय. अर्थात मैदान क्रमांक 2 साठी अथर्व कन्स्ट्रक्शन्स वर्सेस सादिकले बिग बॉल्स. मैदान क्रमांक 2 एक रंगतदार सामना निश्चितपणे आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतोय. प्लीज सहकार्याची अपेक्षा आहे आमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि सामना मात्र सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. सामना अधिकारी मैदान क्रमांक 2 वर जो सामना थांबवण्यात आलाय तो सुरू करून घ्यायचा आहे. तर इथे मैदान क्रमांक 1 वर आता मात्र प्रणित पाटील च्या माध्यमातून ही चढाई मात्र पाहायला मिळते. तर ती म्हणजे अर्थातच म्हात्रे ब्रदर्स यांच्या प्रांगणात मात्र रिक्त असते कैसी सावध चढाई मात्र प्रणितच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. तर त्याला तेवढंच प्रत्युत्तर प्रशांत जाधव देखील एक उत्कृष्ट खेळाडू, एक चांगला चढाईपटू, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून प्रशांतची देखील चांगला खेळ मात्र इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतो. आताच नुकताच झालेल्या दर्यावर्दी चषक यामध्ये प्रशांत हा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी मात्र ठरला होता. तर आता पुन्हा एकदा प्रणवच्या माध्यमातून देखील एक चांगली चढाई प्रेक्षकांना पाहायला मिळते. पाहूया प्रणव आता मात्र आपल्या संघासाठी पाहूया बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न मात्र प्रणवचा होता. यशस्वी ठरतोय की रिक्त असते परततोय आणि मात्र प्रणव मात्र रिक्त असते परतला आणि पुन्हा एकदा इथे चढाई पाहायला मिळते. ती अर्थातच SSK वॉरियर्स या संघाची एक चांगला चुरशीचा सामना मात्र पाहायला मिळतोय. तो अर्थातच मैदान क्रमांक 1 वर 15-16 16-15 असा काहीसा गुणफलक मात्र पाहायला मिळतोय. तर डूडाय रेड अर्थातच करोया मरोची रेड मात्र घेऊन गेलाय तो अर्थातच प्रणव इंदुलकर. प्रणव इंदुलकर आणि प्रणव इंदुलकरने मात्र चांगला गुण मात्र टिपला आणि 1 गुण मात्र आपल्या संघाला मात्र प्राप्त करून दिला. पुन्हा एकदा प्रशांत जाधव वारंवार चढाई करतोय, वारंवार लढाई करतोय, आपल्या संघासाठी वारंवार गुणांची कमाई करतोय आणि आता मात्र जेर बंद करण्यात आलं ते प्रशांत जाधवला. आता पुन्हा एकदा प्रणव इंदुलकर वारंवार चढाई करतोय. रिव्ह्यू
मैदान क्रमांक 2 वर. मैदान क्रमांक 2 वरच्या सरपंचांना विनंती असेल आपण इथे रिव्ह्यूची इथे यायचं आहे. तर पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते ते अर्थातच SSK वॉरियर्स. तर पुन्हा एकदा SSK वॉरियर्स संघाचा हा चढाईपटू 5-1 असं समीकरण त्यासाठी असणार. अर्थातच बोनस गुण मात्र ऑफ असणार. गडी टिपण्याचा प्रयत्न मात्र चढाईपटू नक्कीच करणार. पाहूया गडी टिपण्यात त्याला यश येते. तर पुन्हा एकदा म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडून ही चढाई आणि पुन्हा एकदा प्रणव इंदुलकर थर्ड रेड. अर्थातच करूया मरोची स्थिती. अर्थातच प्रणवला आता मात्र गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार कारण बोनस गुण मात्र ऑफ असल्यामुळे प्रणवला गडी टिपण्याचाच इथे प्रयत्न करावा लागणार. पाहूया प्रणवसाठी आणि पकड केली होती मात्र जेरबंद करण्यात अपयश आलं आणि प्रणव मात्र 1 गुण मात्र आपल्या संघासाठी प्राप्त केला. आता पुन्हा एकदा SSK वॉरियर्स संघा माफ करा म्हात्रे ब्रदर्स या संघाकडनं ही चढाई आणि आता मात्र प्रयत्न मात्र चांगला होता. सुविध थळे. आता पुन्हा एकदा प्रणित पाटील अनेक वर्ष अनेक मैदानं ज्याने गाजवली आपल्या चतुरस्त्र चढाईने प्रेक्षकांची मन त्यांनी रिझवली असा प्रणित पाटील मात्र आता 3-1 असं गुणोत्तर. मात्र विराज राणेसारखा एक चांगला कोपरारक्षक एक खंदा कोपरारक्षक मात्र मैदानात असताना पाहूया प्रणित धोका पत्करणार का हे मात्र तितकंच महत्त्वाचं असणार. आणि पुन्हा एकदा म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडून ही चढाई. आता पुन्हा एकदा 3-1 असं हे समीकरण. पाहूया चढाईपटू आक्रमक होतोय की संयमी पवित्रा मात्र अवलंबतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार. पुन्हा एकदा चढाई म्हात्रे ब्रदर्स. थर्ड रेडवर मात्र हा सामना खेळला जातोय. एक संयम मात्र सामन्यामध्ये राखला जातो. आता पुन्हा एकदा प्रणव इंदुलकर देखील 3-1 असं. अर्थातच आता प्रणवला मात्र खूप प्रयत्न करावे लागणार आणि म्हात्रे ब्रदर्सकडे देखील संधी असणार 2 गुण मिळवायचे. आता मात्र विराज राणेचा प्रयत्न मात्र होता पण तो प्रयत्न कुठेतरी चुकला आणि प्रणव मात्र 1 गुण मात्र प्राप्त करून गेला आणि गुणफलक 15-21 21-15 असा गुणफलक मात्र पाहायला मिळतोय. तो मैदान क्रमांक 1 साठी तर मैदान क्रमांक 2 साठी 16-10 10-16 असा गुणफलक मात्र पाहायला मिळतोय. तो मैदान क्रमांक 2 साठी. तर पुन्हा एकदा चढाई म्हात्रे ब्रदर्स कडनं. अर्थातच 7-1 अर्थात बोनस गुण असणार. पाहूया बोनस गुण घेण्याचा प्रयत्न चढाईपटू करतोय का आपल्या संघासाठी गुण मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय का की संयम राखतोय हे देखील पाहण्यासारखं असणार. आणि आता मात्र खेळाडू मात्र बाद होतोय चढाईपटू मात्र बाद होतोय आणि बघता बघता लोंड पडण्याचा संकट मात्र आता आलं ते म्हात्रे ब्रदर्सच्या संघावर आणि बघता बघता लोंडाचा बोजा मात्र पडतोय तो म्हात्रे ब्रदर्स या संघावर. 15-25 असा गुणफलक. अर्थातच SK वॉरियर्स 25 तर म्हात्रे ब्रदर्स 15 10 गुणांची मात्र आघाडी SK वॉरियर्स या संघाकडे आहे. मात्र जोपर्यंत सामन्याचा शेवट होत नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी होणार हे मात्र सांगता येणार नाही कारण वेळोवेळाला आघाडी पिछाडीत बदलायला वेळ लागत नाही आणि पिछाडी आघाडीत बदलायला वेळ लागत नाही.
तर प्रशांत जाधव मात्र प्रयत्न करणार की आपला संघ जो पिछाडीवर आहे तो पिछाडी भरून काढून आघाडी कशी मिळवायची. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक गुण मात्र मिळतोय तो अर्थातच म्हात्रे ब्रदर्स या संघाला. तर पुन्हा एकदा प्रणित पाटील 2 नंबरची जर्सी परिधान केला. प्रणित पाटील गेलाय तो म्हात्रे ब्रदर्सच्या प्रांगणात. आणि एक चांगली पकड पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तिथं अर्थातच प्रशांत जाधव ह्याला तर पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते. ते SK वॉरियर्स आणि मैदान क्रमांक 2 वर देखील तितकाच थरार मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अर्थातच 17-10 10-17 असा चुरशीचा सुरू असलेला सामना. तर पुन्हा एकदा निखिल शिर्केच्या माध्यमातून ही चढाई. निखिल शिर्के देखील रायगड जिल्ह्यामधील एक गुणी खेळाडूमध्ये निखिल शिर्केचं देखील नाव घेतलं जातं. वेळोवेळी जेव्हा आपला संघ संकटात सापडतो तेव्हा निखिल तारणहार म्हणून ठरत असतो. पाहूया 3-1 अशी लढत. निखिल मात्र आता लोंडाचा बोजा देण्याचा प्रयत्न करतोय की संयम राखण्याचा प्रयत्न करतोय हे मात्र तितकंच महत्वाचं असणार. पुन्हा एकदा थर्ड रेड अर्थातच प्रणित पाटीलच्या खांद्यावर आता मात्र थर्ड रेडची जबाबदारी मात्र आली. पाहूया प्रणित पाटील कसा तो जबाबदारी सांभाळणार. आणि प्रणित पाटील खरोखर एक चांगली चढाई खोलवर चढाई प्रणित पाटीलच्या माध्यमातून मात्र केली आणि एक गुण मात्र टिपण्यात यश मात्र प्रणितला आलं. तर पुन्हा एकदा म्हात्रे ब्रदर्सकडनं ही चढाई 7-1 असं समीकरण. अर्थातच बोनस गुण मात्र म्हात्रे ब्रदर्ससाठी ऑन असणार. मात्र बघूया म्हात्रे ब्रदर्स बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करणार की गुण टिपण्याचा प्रयत्न करणार. कुठून तरी आता खेळाचा वेग मात्र म्हात्रे ब्रदर्सला वाढवावा लागणार. 17-27 अर्थातच 10 गुणांची भक्कम आघाडी मात्र इथे पाहायला मिळते. तो अर्थातच SK वॉरियर्स या संघाकडे. तर SK वॉरियर्स संघ आता मात्र वेळ काढू धोरण मात्र इथे अवलंबणार. कुठून तरी आता आपली आघाडी आहे ती त्यांना टिकवायची आहे. ती आघाडी कुठून तरी पिछाडीवर नाही गेली पाहिजे याचा प्रयत्न मात्र SK वॉरियर्स हा संघ करणार. तर म्हात्रे ब्रदर्स यांना आपल्या संघाचा वेग मात्र वाढवावा लागणार जेणेकरून आपल्या संघाची जी पिछाडी आहे ती पिछाडी भरून आघाडीवर कसं पोहोचणार याचा प्रयत्न मात्र म्हात्रे ब्रदर्सना करावा लागणार. तर पुन्हा एकदा म्हात्रे ब्रदर्सकडनं ही चढाई एक चढाई मात्र आता म्हात्रे ब्रदर्स यांना लढाईसारखी करावी लागणार. आपल्या संघाची पिछाडी भरण्यासाठी लढाई करावी लागणार. पाहूया ही चढाई 7-1 असं समीकरण. आणि खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न मात्र होता आणि आता मात्र खेळाडू जेरबंद होतोय. तर पुन्हा एकदा प्रणित पाटील प्रणित देखील वारंवार चढाई करतोय वारंवार लढाई करतोय आपल्या संघासाठी प्रयत्न मात्र करतोय. आणि आपला संघ खरोखर एक चांगला सुस्थितीत पोचवायचं काम मात्र प्रणितच्या माध्यमातून देखील करण्यात आलं. मग प्रणित असो प्रणव इंदुलकर असो एक चांगला प्रयत्न दोघांनी केला आणि आपल्या संघाला जास्तीत जास्त विराज राणेसारखा एक चांगला कोपरा रक्षक असून आपल्या संघाला सुस्थितीत पोचवण्याचं काम मात्र या दोघांच्या माध्यमातून झालं. तर पुन्हा एकदा म्हात्रे ब्रदर्स संघाकडनं ही चढाई. पाहूया खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एक गुण मात्र प्राप्त केला. अर्थातच मात्र प्रशांत जाधव याला मात्र जीवदान देण्यात यश मात्र आलं ते म्हात्रे ब्रदर्स संघाच्या या चढाईपटूला. आणि आता पुन्हा एकदा प्रणव इंदुलकर अर्थातच थर्ड रेड. प्रणव मात्र आता प्रयत्न करणार कारण प्रणवला कुठून तरी गुण टिपण्याचा आहे कारण 5-1 असं समीकरण असल्यामुळे प्रणवला गुण टिपण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मात्र कुठेतरी नजर हटी आणि दुर्घटना घटी असं म्हटलं जातं आणि प्रणव मात्र इथे बाद होतोय.
आणि पुन्हा एकदा प्रशांत जाधव. प्रशांत जाधव देखील वारंवार चढाई करतोय आणि 5-1 असे समीकरण. अर्थातच 28-19, 19-28 आणि तुटीत काळाचा आरंभ मात्र आता केला जातोय तो अर्थातच SK वॉरियर्स या संघाकडनं. अर्थात आता कुठेतरी SK वॉरियर्स हा वेळ काढू धोरण अवलंबणार, तर म्हात्रे ब्रदर्स आता आपला संघाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार, आपल्या संघाची पिछाडी आघाडीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न मात्र करणार. तर पुन्हा एकदा प्रणित पाटीलच्या माध्यमातून ही चढाई मात्र पाहायला मिळते. तर कुठून तरी संयमी वेळ काढू धोरण प्रणितच्या माध्यमातून देखील इथे मैदानावर पाहायला मिळते. कारण आपल्या संघ आता आघाडीवर आहे, भक्कम आघाडीवर आहे. ती कुठून तरी ती आघाडी टिकवायची आहे, ती पिछाडीत बदलून द्यायची नाही, असा प्रयत्न मात्र प्रणितच्या माध्यमातून होतोय. तर म्हात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून ती पिछाडी आपल्या आघाडीमध्ये कसं रूपांतर करायचं याचा प्रयत्न मात्र म्हात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून होतोय. तर पुन्हा एकदा प्रशांत जाधव 5-1 असं समीकरण. वारंवार 1 गुण प्राप्त करून मात्र प्रशांत देखील परतला. आता पुन्हा एकदा प्रत्युत्तर अर्थातच SK वॉरियर्स संघाकडून. तर मैदान क्रमांक 2 वर देखील 1-1 गुण दोन्ही संघांना दिला जातोय. तर इथून कुठून तरी वेळ काढू धोरण हे मात्र आता अवलंबले ते अर्थातच SK वॉरियर्स या संघाने. 20-28 अर्थातच 8 गुणांची भक्कम आघाडी मात्र आता घेतोय तो अर्थात SK वॉरियर्स. तर प्रशांत जाधव पुन्हा एकदा 1 गडी टिपण्यात मात्र यश येत आहे. आता पुन्हा एकदा प्रणित पाटील अर्थातच थर्ड रेड. तर प्रणित पाटील थर्ड रेड असून सुद्धा कुठून तरी संयम राखताना प्रणितच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. ते अर्थातच मैदान क्रमांक 1 वर. आणि आता मात्र दोन्हीकडे 1-1 गुण दिला जातोय. आणि प्रशांत जाधव 3-1 अशी लढत. आणि पुन्हा एकदा 1 गुण प्राप्त करून प्रशांत मात्र परतलाय. आणि म्हणता लोंढाचा बोजाचं संकट मात्र आता जे आलं ते अर्थातच SK वॉरियर्स या संघावर. तर बघूया 7-1 असं समीकरण. आणि पुन्हा एकदा पाहूया 25-29 25-30 आणि सामना मात्र संपतोय. अर्थातच विजयी संघ होतोय तो अर्थातच SK वॉरियर्स. तर यापुढे होणारा सामना वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स. तर VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कंस्ट्रक्शन या चारही संघांनी तयारीत राहायचं आहे, मैदानाकडेच चालायचं आहे. अर्थातच वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स आणि VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कंस्ट्रक्शन या चारही संघांनी मैदानाकडे चालायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 वर चला लगेच. VLB स्पोर्ट वर्सेस श्री कंस्ट्रक्शन. VLB स्पोर्ट वर्सेस श्री कंस्ट्रक्शन. आपण लगेचच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. चला VLB कंस्ट्रक्शन VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कंस्ट्रक्शन मैदान क्रमांक 2 कडे चला. मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपलेला आहे. आपण लगेचच मैदानाकडे चला.
VLB स्पोर्ट वर्सेस श्री कंस्ट्रक्शन. तर मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स. चला मैदान क्रमांक 1 साठी चला मैदान क्रमांक 1 साठी VLB स्पोर्ट वर्सेस श्री कंस्ट्रक्शन. चला लवकरात लवकर मैदानाकडे चला. VLB स्पोर्ट वर्सेस श्री कंस्ट्रक्शन. लवकरात लवकर मैदानाकडे चला. चला वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स तसेच VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कंस्ट्रक्शन. वैष्णवी वॉरियर्स वर्सेस वंश फायटर्स. आपण चला मैदान क्रमांक 1 कडे चला. तर VLB स्पोर्ट्स वर्सेस श्री कंस्ट्रक्शन आपण देखील तयारीत राहा. चला वैष्णवी वॉरियर वर्सेस वंश फायटर्स. आपण मैदान क्रमांक 1 कडे लवकरात लवकर चला.